वहिनी, आपल्या घरात खरी खुरी चोरी झालीये. दामिनी, काय चाललंय ग तुझं? दर 2 दिवसांनी येतेस आणि म्हणतेस चोरी झाली आणि आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवायचा का? तू काय त्या गोष्टी रचायला लागलीयस? टीव्ही बघणं जरा कमी कर. वहिनी, माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरं सांगते तुम्हाला, या वेळेला चोरी खरी खरी झालीये आणि या वेळेला मला माहितीये चोर कोण येते. दामिनी, थांबव आता हे सगळं. आधीच अहिल्याला बरं नाहीये, त्यातून ह्या दिशाने गोंधळ घातलाय. त्या गोंधळात तू वाढ करू नकोस प्लीज. असं कसं दादासाहेब? हा, नाही म्हणजे अहिल्या वहिनी सगळ्या जगाला न्याय देणार आणि मला, माझ्यावर अन्याय होणार आहे का या घरात? हा, मला न्याय मिळणारच नाहीये का? ते काही नाही, मी सांगते ना तुम्हाला, मला चोर माहितीये आणि यांनी माझ्यासाठी खूप प्रेमाने आणला होता ना तो नेकलेस. अगदी दुबईवरून आणला होता. मला माझा नेकलेस हवाय म्हणजे हवाय. आत्ताच्या आत्ता मला माझा नेकलेस पाहिजे. दामिनी, तुझा तो नेकलेस कोणी का चोरेला ग? मागच्या वेळेला सांगितलं ना मोहननी, ठेवला असेल इकडे तिकडे, बघ एकदा परत. मी नाही आहो, मला शंका आहे की तो नेकलेस प्रीतमनी घेतलाय. दामिनी, तू काय बोलतेस कळतंय तुला? तोंडाला येईल ते बोलू नकोस. आणि या घरातल्या कुणावरही चोरीचा आळ आणण्याआधी 100 वेळा विचार करायला हवास. मग वहिनी ऐकाच तुम्ही आता, माझा नेकलेस या प्रीतमनीच चोरला. दामिनी, तूच नेकलेस इकडे तिकडे कुठेतरी ठेवला होतास. मोहननी तो उचलला आणि नीट सांभाळून ठेवलाय, हे सांगितलंय त्याने आपल्याला. ऐका ना दादासाहेब, मी गेले 2 दिवस पोटतिडकीने सांगतेय माझा नेकलेस नाही सापडत आहे, तो चोरीला गेलाय. तुम्ही का माझं म्हणणं कोणीच का मनावर नाही घेते? तुम्हाला कळत नाहीये का माझा नेकलेस गेलाय चोरीला? तुम्ही काय म्हणताय? मोहनला विचारा ना त्यांना. माहितीये का, विचारा माझा नेकलेस कुठे. ते ना फक्त म्हणतायत वहिनी की त्यांनी ठेवलाय, पण त्यांच्याकडे नाहीच आहे तो. त्यांनी प्रेमाने आणला होता ना माझ्यासाठी दुबईवरून तो नेकलेस. विचारा त्यांना कुठे. नाही, मी विचारलं पण त्यांनी माझ्यावर हात उगारला. प्रेम करतात ना माझ्यावर, मग हात कसा उगारला? हा, बहिणी सगळ्या जगाला न्याय देतात, मग मला का नाही देतात? माझं म्हणणं कुणी तुम्ही ऐकत का नाही आहात? आणि जरी ते सांगत असते ना तुम्हाला की त्यांनी ठेवलाय तो, तरी ते लपवतायत काहीतरी. मला आता खात्री आहे की माझा नेकलेस या प्रीतमनीच घेतलाय. मोहन काका, अहो, काय चालू आहे हे? असं घरातल्या घरात एकमेकांवर आरोप कसं करतायत हे बघा, तुम्हाला पण माहितीये की आपल्या घरात कोणी असं चोरी वगैरे करणार नाही आणि प्रीतम तर नाहीच नाही. तुम्ही जर दामिनी काकूंचा हार घेतला असेल तर देऊन टाका त्यांना परत. उगाच घरातल्या घरात वाद नको. हे बघा, तुम्ही सगळे दामिनीच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. मी बोलतो तिच्याशी. 1 मिनिट. नाही हा, मला कुणाशीही काहीही बोलायचं नाही आता. बास झालं, खूप झालं आता. मला माझा नेकलेस हवाय. वहिनी, न्याय देता ना तुम्ही सगळ्या जगाला? माझं काय, मला नाही देणार का न्याय? मी माझ्यासाठी न्याय मागते आणि मला न्याय मिळालाच पाहिजे. दामिनी, शांत हो. मोहन, तू दामिनीचा नेकलेस कुठे व्यवस्थित ठेवलायस ते आम्हाला आता सगळ्यांनाच बघू दे. चला. वहिनी, मी सांगते नाहीये तरी चला. नाही, चला ना, चला चला वहिनी, बघा तुम्ही. चला दादासाहेब, चला चला, हो दाखवा. चला चला. नाही, आता तुमच्या डोळ्यांनी बघा म्हणजे तुमचा विश्वास बसेल. बघा, ऐका. मोहन, उघड कपाट आणि बघू दे तो दामिनीचा हार कुठे ठेवलायस ते. उघड.
मोहन कसला विचार करतोयस? उघड ना ग पाठ. नाही होणार यांच्याकडून. या इथे, अगं. मी दाखवते तुम्हाला. दामिनी तू हाच आहे बॉक्स. बघा बघा ना, रिकामा बॉक्स आहे. माझा नेकलेस नाही आहे त्यात. आधीपासून सांगते तुम्हाला की नाहीये माझा नेकलेस, पण पण कोणीच माझं ऐकत नाहीये. किती महत्वाचा होता तो नेकलेस माझ्यासाठी. घे तूच बघ. अय्या, हा माझाच नेकलेस आहे. बापरे. आहे ना हार? लहान आहेस का ग तू? हा? केवढा कांगावा चालला होता तुझा. उगाच प्रीतमवरती खोटा आरोप केलास. नीट बघायचंच ना आधी कपाटात. आता तरी झालंय का समाधान? पटली खात्री? पटली खात्री. हा 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 नेकलेस माझाच आहे. यांनीच आणला होता दुबईवरून. किती सुंदर आहे ना हा नेकलेस. मला खूप आवडला होता. मी तुम्हाला सांगत होते ना की माझा नेकलेस सापडत नाहीये, पण कोणी मनावरच घेत नव्हतं तुम्ही. मी यांना पण किती वेळ विचारलं, मग टाळाटाळ करत होते. आता देतो, मग देतो. मग म्हणून मला वाटलं की चोरीला गेलंय. पण असू दे, आता मिळालं ना, आता मला मज्जा आली. उगाच आरडाओरडा करत होतीस ना? दामिनी काकू, हे सगळं असं बोलताना ना विचार करत जा. कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता कोणावर आरोप करणं योग्य नाहीये. तुम्ही माझ्यापेक्षा खूप मोठे आहात, मी तुमची रिस्पेक्ट करते म्हणून शांत आहे. पण ह्या पुढे माझ्या नवऱ्यावर असा आरोप केला ना तर मी शांत बसणार नाहीये. काही करून मला दामिनी काकीचा हार तर मिळवावाच लागेल, नाहीतर घरात आरडाओरडा झाल्याशिवाय राहणार नाही. मला खरं तर भीती वाटते. माहीत नाही या पाकिटात काय आहे, पण आता याच पाकिटाच्या बदल्यात तो क्लब मालक मला दामिनी काकीचा हार देणार आहे. काही झालं तरी मला हे पाकिट पोच करावंच लागेल. यार, दार का उघडत नाहीये ते? हाय, मी पाकिट द्यायला आलो होतो. दे ना जल्दी. ते ऍक्च्युली सिटी क्लबचे मालक आहेत ना, त्यांनी दिले. ठीक आहे मग तू निकाल. हॅलो. हा बोल ना. हा सर, तुम्ही जे पाकिट दिलं होतं ना ते मी त्या ॲड्रेसवर डिलिव्हर केलंय. व्हेरी गुड. आता मला नेकलेस परत द्याल ना तुम्ही? हा हा, तुझा नेकलेस ना देतो ना. ठीक आहे, एक काम कर, मी आता तुला ना एक ॲड्रेस पाठवतो, त्या ॲड्रेसवर येऊन मला भेट. ठीक आहे? ओके, ठीक आहे. ओके.